नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI बिपिन चव्हाण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। आज आपण पोलीस भरती, तलाठी भरती किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जे काही मराठी व्याकरण आहे त्या मराठी व्याकरणामधले 50 प्रश्न पाहणार आहोत। वेगवेगळ्या घटकावरचे 50 प्रश्न असून जर तुमचे जे प्रश्न चुकतील तर तो घटक तुम्हाला परत उजळणी करावयाचा आहे। तर पहिला प्रश्न आहे, आमच्या शेजारी 3 पाटील आहेत, या वाक्यातील पाटील या शब्दाची जात ओळखा। विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम यापैकी नाही। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सामान्य नाम। आता या ठिकाणी पाटील हा शब्द आहे, तर पाटील हे तर नाम आहे आणि ती विशेष नाम आहे, मग हे सामान्य नाम का? तर ज्या वेळेला विशेष नामाचं अनेक वचन वापरलं जातं तर अनेक वचन वापरल्यानंतर विशेष नाम राहत नाही, ते सामान्य नाम होतं। या ठिकाणी पाटील हा शब्द नाही तर 3 पाटील हा शब्द आहे। 3 पाटील हे अनेक वचन आहे, त्यामुळे ते सामान्य नाम आहे। दुसरा प्रश्न, नर्तिका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा। नर्तन, नर्तनकार, नर्तक, नृत्यक। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नर्तक। नर्तिका स्त्रीलिंग आहे, नर्तक पुल्लिंगी आहे। तिसरा प्रश्न, देवघर या शब्दाचे लिंग कोणते? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग, उभयलिंग। पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे नपुसकलिंग। देवघर हा शब्द नपुसकलिंगी आहे। तर यामध्ये पाहता 2 शब्द आहेत। देवघर हा सामासिक शब्द आहे, एक आहे देव आणि दुसरा आहे घर। आता देव बघितलं तर तो देव, मग ते पुल्लिंग व्हायला पाहिजे। घर, ते घर नपुसकलिंगी आहे। तर ज्यावेळेला सामासिक शब्द असतो तर सामासिक शब्दाचं लिंग हे शेवटच्या शब्दावरून ठरवतात। ते घर हे नपुसकलिंगी आहे, म्हणून देवघर हा शब्द नपुसकलिंगी आहे। चौथा प्रश्न, तिच्या हातून चूक झाली या वाक्यातील हातून या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा। षष्टी, पंचमी, द्वितीया, सप्तमी। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंचमी। हातून या शब्दाला ऊन हा प्रत्यय लागलेला आहे आणि ऊन, हून हे दोन्ही प्रत्यय पंचमी या विभक्तीचे आहेत, म्हणून पंचमी विभक्ती येते। पाचवा प्रश्न, झाड या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते? झाड्या, झाडी, झाडा, झाडू। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झाडा। नाम किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो ते त्याचे सामान्य रूप असते। आता इथं झाड हा शब्द आहे, झाडला प्रत्यय लावायचा आहे ने, तर झाडने असं होईल का? तर नाही होत, झाडाने असं लिहावं लागतं। झाडाला, झाडातून, मग झाडला झाडा करावं लागतं तर प्रत्यय लावता येतात, मग हे झाडा हे त्याचं सामान्य रूप आहे। सहावा प्रश्न, ही चलाख मुलगी आहे, अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा। हिला अधोरेखित केलेला आहे। संबंधी सर्वनाम, दर्शक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम। तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दर्शक सर्वनाम। संपूर्ण वाक्य ज्या वेळेला हा, ही, हे किंवा तो, ती, ते याबद्दल माहिती सांगत असेल तर हे शब्द वाक्याचा कर्ता असतात आणि त्यांना दर्शक सर्वनाम म्हटलं जातं। आता या ठिकाणी पहा, ही सुंदर मुलगी आहे हे वाक्य आहे, यामध्ये ही हा वाक्याचा कर्ता आहे आणि या वाक्यातला जो कर्ता आहे तो अशावेळी दर्शक सर्वनाम असतो। आता ती सुंदर मुलगी आहे या वाक्यामध्ये ती हे काय झालं? दर्शक सर्वनाम झालं, कारण ती हा वाक्यातला कर्ता असतो आणि कर्त्याबद्दल पूर्ण वाक्य माहिती देतं म्हणून दर्शक सर्वनाम असतं। पण या ठिकाणी जर आपण ती मुलगी सुंदर आहे असं वाक्य घेतलं तर या वाक्यामध्ये मुलगी हा कर्ता होतो। ती मुलगी सुंदर आहे तर मुलगी हा कर्ता होतो आणि मुलगीविषयी ती हा शब्द माहिती देतो, अशा वेळेला ती हे दर्शक विशेषण असतं। सातवा प्रश्न, पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते? पृथकत्ववाचक संख्या विशेषण, 1 पैसा, 1000 मोती, 5वी खेप, थोडी विश्रांती। यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे 1 पैसा। 1 पैसा हे पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचं उदाहरण आहे। 1 5 अशी ज्या ठिकाणी द्विरुक्ती असते तर ते पृथकत्ववाचक असतं। पहा 10 वेळा 1 शब्द असं आपण म्हणतो, हे द्विरुक्तीवाचक आहेत। पुढं 8वा प्रश्न, जर अभ्यास केला तर यश मिळेल हे कोणत्या अर्थाचे वाक्य आहे? अर्थ, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संकेतार्थी वाक्य। जर अभ्यास केला तर यश मिळेल हे संकेतार्थी वाक्य आहे। ज्यावेळेला असं केलं तर तसं होईल असा अर्थ क्रियापदावरून दिसतो त्यावेळेला ते संकेतार्थी वाक्य असतं। पहिला नंबर आला तर पेढे वाटीन,
यामध्ये जर पहिला नंबर आला तर पेढे वाटीन हे जर आणि तरचं वाक्य आहे, त्यामुळे ते संकेतार्थी वाक्य असतं. जर अभ्यास केला तर यश मिळेल. या पद्धतीनं एका घटनेवरती दुसरी घटना आधारित असते. पुढं 9वा प्रश्न. तू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील क्रियापद ओळखा. त्या राजपुत्राला वर या वाक्यात क्रियापद नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. वर हे क्रियापद आहे. वर वरणे, वरणे म्हणजे निवडणे, या ठिकाणी क्रिया आहे. वरणे म्हणजे निवडणे, ही निवडण्याची क्रिया आहे आणि हा क्रियादर्शक शब्द आहे. त्यामुळं वर या शब्दामुळं वाक्याचा अर्थसुद्धा पूर्ण होतो, तर हे क्रियापद होतं. पुढं 10वा प्रश्न. वारंवार या शब्दाचा प्रकार ओळखा. नाम, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, विशेष नाम. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण. वारंवार हे क्रियाविशेषण आहे. वारंवार हा शब्द क्रियापदाबद्दल माहिती देणारा असून तो काळाबद्दल विशेष माहिती देतो. आज टीव्हीला दहशतवाद्यांची बातमी वारंवार दाखवतात. या वाक्यामध्ये दाखवतात हे क्रियापद आहे. दाखवतात या क्रियापदाबद्दल वारंवार शब्द माहिती देतो. वारंवार ही आवृत्ती असल्याने ते आवृत्तीदर्शक कालवाचक क्रियाविशेषण ठरतं. पुढं 11वा प्रश्न. उपचारासाठी मला पैसे हवेत या वाक्यातील अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. साठी या शब्दाला अधोरेखित केलेला आहे उपचारासाठी. तुलनावाचक, हेतुवाचक, व्यतिरेकवाचक, स्थलवाचक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हेतुवाचक. उपचारासाठी मला पैसे हवेत यामधलं साठी हा जो शब्द आहे तो हेतुवाचक शब्दयोगी अव्यय आहे. या शब्दातून हेतू कळतो. करिता, साठी, निमित्त, प्रित्यर्थ हे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. 12वा प्रश्न. केवळ प्रयोगी अव्यय कशी असतात? भावनाप्रधान असतात, विचारप्रधान असतात, कल्पनाप्रधान असतात की वास्तवप्रधान असतात? तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. भावनाप्रधान असतात. हर्ष, शोक, आश्चर्य, प्रशंसा, संमती, तिरस्कार, मौन या भावना केवळ प्रयोगी शब्दातून किंवा उद्गारवाचक शब्दातून दिसून येतात, म्हणून ते भावनाप्रधान असतात. आता पहा, छान, ईश, अरे वा, अरे रे, शाब्बास हे सर्व भावनाप्रधान आहेत. त्यामुळं हे उद्गारवाचक जे शब्द आहेत किंवा केवळ प्रयोगी शब्द आहेत ते भावनाप्रधान असतात. 13वा प्रश्न. प्रयोग ओळखा. आम्ही पुस्तक वाचले. भावे कर्तरी, शक्य कर्मणी, कर्मणी. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्मणी प्रयोग. आम्ही पुस्तक वाचले हा कर्मणी प्रयोग आहे. कसं काय? तर या वाक्यामध्ये आम्ही हा करताय. आम्ही पुस्तक वाचले, वाचले, वाचणारा, वाचणारा कोण? आम्ही, म्हणून आम्ही हा काय झाला? कर्ता झाला. आणि क्रिया कोणावर घडलेली आहे? पुस्तकावर घडले आहे, म्हणून पुस्तक हे काय झालं? कर्म झालं. आता या ठिकाणी आम्ही हा जो करताय ते सर्वनाम आहे आणि सर्वनाम असून त्याला प्रत्यय नाही. पण जरी प्रत्यय नसला तरी आम्हीच्या लिंगवचनातील बदलानुसार क्रियापद बदलत नाही. म्हणजे आता आम्ही पुस्तक वाचले या ठिकाणी जर मी केलं, मी पुस्तक वाचले, तरी वाचले हेच क्रियापद राहतं, क्रियापद बदलत नाही. मात्र पुस्तक या शब्दामध्ये जर बदल केला, पुस्तकचं लिंगवचन जर बदललं तर क्रियापदामध्ये बदल होतो. त्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे. 14वा प्रश्न. त्याला थंडी वाजते या वाक्यातील कर्ता ओळखा. वाजते, थंडी, त्याला या वाक्यात कर्ता नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थंडी. या वाक्यामध्ये थंडी हा कर्ता आहे. या वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे? पहा, वाजते. वाजते हे क्रियापद आहे. वाजते, वाजणारी. वाजणारी कोण? म्हणजे क्रिया कुठली आहे? वाजण्याची क्रिया आहे. तर वाजणारी कोण आहे? तर थंडी आहे. म्हणून थंडी हा या वाक्यामधला कर्ता आहे. 15वा प्रश्न. मुसळधार पाऊस पडला. उद्देश विस्तार ओळखा. मुसळधार पाऊस पडला, पाऊस पडला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुसळधार. मुसळधार हे या वाक्यातला उद्देश विस्तार आहे. कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यापूर्वी असेल तर ते उद्देश विस्तार असतात. त्यामुळं यामध्ये मुसळधार हा उद्देश विस्तार आहे. कारण यामध्ये कर्ता हा पाऊस आहे. पडला हे झालं क्रियापद. पडला, पडणारा कोण? पाऊस, म्हणून पाऊस झाला कर्ता. आता कर्त्याविषयी माहिती देणारा शब्द तो कोणता? तर तो आहे मुसळधार, म्हणून मुसळधार हा उद्देश विस्तार आहे. 16वा प्रश्न. आडगाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आडगाव तत्सम, तद्भव, उपसर्ग घटित, प्रत्यय घटित. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपसर्ग घटित. आडगाव या शब्दाला आड हा उपसर्ग लागलेला आहे. आडगाव, आडमार्ग या पद्धतीनं आड हा उपसर्ग आहे.
गाव या शब्दाला आड हा जो उपसर्ग लागलेला आहे तो मराठी उपसर्ग आहे. पुढं 17वा प्रश्न. चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. शब्दशक्ती व्यंगार्थ, लक्षार्थ, वाच्यार्थ, संकेतार्थ. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लक्षार्थ. मूळ अर्थ लक्षात न घेता त्याच्याशी सुसंगत दुसरा अर्थ जिथं घ्यावा लागतो त्यावेळेला त्या ठिकाणी ती शब्दशक्ती लक्षण असते आणि त्याला लक्षार्थ असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी चला पानावर बसा, चला पानावर बसा याचा अर्थ उठून कोणत्या तरी पानावर आपण स्वतः बसणार नाहीत, तर पानावर बसा याचा अर्थ जेवायला बसा, म्हणजे या ठिकाणी शब्दशक्ती लक्षणा कार्य करते म्हणून तो लक्षार्थ आहे. 18वा प्रश्न. फुलांचा गुच्छ तसा ताऱ्यांचा काय? समूहदर्शक शब्द आहे पहा. फुलांचा गुच्छ तसा ताऱ्यांचा. पुंजका, कुंज, जुडगा, झुबका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुंजका. फुलांचा जसा गुच्छ असतो तसा ताऱ्यांच्या समूहाला पुंजका असं म्हटलं जातं. ताऱ्यांचा पुंजका असतो. तर कुंज हा वेलींचा असतो आणि जुडगा हा किल्ल्यांचा असतो, किल्ल्यांचा जुडगा. आणि झुबका हा केसांचा झुबका असतो. 19वा प्रश्न. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. ढगांचा. ढगांचा काय असतो? खनखनाट, गडगडाट, कडकडाट, चमचमाट. तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. गडगडाट. ढगांचा गडगडाट असतो. खनखनाट कुणाचा असतो? तलवारींचा खनखनाट असतो. तर चमचमाट तारकांचा चमचमाट असतो आणि कडकडाट हा विजांचा असतो, विजांचा कडकडाट. 20वा प्रश्न. नवीन मतांचा पुरस्कार करणारा खालीलपैकी कोण? उदारमतवादी, नवमतवादी, पुराणमतवादी, प्रबोधनवादी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवमतवादी. नवीन मतांचा पुरस्कार करणारा जो असतो तर तो असतो नवमतवादी. पुढं 21वा प्रश्न. स्वतःच्या हिताचा त्याग करणारा खालीलपैकी कोण? स्वतःच्या हिताचा त्याग करणारा. स्वार्थत्यागी, स्वार्थपरायण, हितसाधू, स्वयंसेवक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वार्थत्यागी. स्वतःच्या हिताचा त्याग करणारा स्वार्थत्यागी. तर स्वार्थपरायण म्हणजे काय? स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा स्वार्थपरायण. आणि स्वयंसेवक जो स्वेच्छेने सेवाभाव करतो तो स्वयंसेवक असतो. 22वा प्रश्न. काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती या म्हणीचा अर्थ काय? काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती. क्षुद्र गोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो. काजव्याचा उजेड त्याच्या अंगावर पडतो. काजव्याला खूप कमी उजेड असतो. अतिशय उतावळेपणाची वृत्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्षुद्र गोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो. 23वा प्रश्न. 100 वर्षे भरणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? 100 वर्षे भरणे. म्हातारपणी बुद्धीला भ्रष्टता येते, केलेल्या सर्व गोष्टी वाया जाणे, अतिशय त्रासून सोडणे, विनाशकाल येणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विनाशकाल येणे म्हणजे 100 वर्षे भरणे. 24वा प्रश्न. आसक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आसक्ती. विसक्ती, निरासक्ती, अनासक्ती, सक्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनासक्ती. आसक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनासक्ती. पुढं 25वा प्रश्न. पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द ओळखा. पाणीग्रहण. मुंज, अर्ध्य, नमस्कार, विवाह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विवाह किंवा लग्न. पाणीग्रहण म्हणजे विवाह. 26वा प्रश्न. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी खालीलपैकी कोणती? सामाजिक कादंबरी. यमुना पर्यटन, मोचनगड, यात्रिक क्रमण, फकीरा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यमुना पर्यटन. यमुना पर्यटन ही पहिली मराठीतली सामाजिक कादंबरी आहे. तर मोचनगड ही मराठीतली पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी आहे मोचनगड. आणि यात्रिक क्रमण जे आहे तर यात्रिक क्रमण ही मराठीतली पहिली भाषांतरित कादंबरी आहे. आणि फकीरा ही तर अण्णाभाऊ साठे यांची राज्य पुरस्कार मिळालेली आणि खूप प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. 27वा प्रश्न. पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी आंधळा बराची मी. हे वचन कोणाचे आहे? संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, संत तुकाराम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संत तुकाराम यांचे वचन आहे. पहा असे वचन यापूर्वीसुद्धा परीक्षेला विचारलेले आहेत आणि जे महत्त्वाचे वचन आहेत त्या साधू संतांचे ते आपणाला अवश्य माहिती असावं. 28वा प्रश्न. हिरक महोत्सव कितव्या वर्षी साजरा केला जातो?
आत्ताच आपण अमृत महोत्सव साजरा केलेला आहे आपल्या स्वातंत्र्याचा, त्यामुळं हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हीरक महोत्सव कितव्या वर्षी साजरा केला जातो? 75 वर्षे, 25 वर्षे, 60 वर्षे, 50 वर्षे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 60 वर्षे. 60व्या वर्षी हीरक महोत्सव साजरा केला जातो, 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर. तर 25 वर्षे रौप्य महोत्सव, 50 वर्षे सुवर्ण महोत्सव, 60 वर्षे हीरक महोत्सव, 75 वर्षे अमृत महोत्सव, 100 वर्षे शतक महोत्सव. 29वा प्रश्न. नटसम्राटला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. हे पुस्तक कोणाचे आहे? वि वा शिरवाडकर, पु ल देशपांडे, भालचंद्र नेमाडे, व्यंकटेश माडगुळकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वि वा शिरवाडकर यांचं हे पुस्तक आहे, वि वा शिरवाडकर. पुढं 30वा प्रश्न. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार या वाक्यामध्ये कोणता रस प्रतीत होतो? रस, वाक्यातला रस, ही जी पंक्ती आहे या पंक्तीमध्ये रस कोणता आहे? शृंगार रस, वीर रस, करुण रस की हास्य रस? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वीर रस. यामधनं वीर रस प्रतीत होतो. पराक्रम, शौर्य, वीरतेचं वर्णन जिथं केलं जातं तिथं वीर रस असतो. 31वा प्रश्न. क्वालिफाईड या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द सांगा. क्वालिफाईड असे प्रश्नसुद्धा आलेले आहेत परीक्षेला, पहा. क्वालिफाईड शिफारस, अर्हताप्राप्त, स्वीकृत, मानद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अर्हताप्राप्त म्हणजे क्वालिफाईड. आता या ठिकाणी शिफारस आहे, शिफारस म्हणजे रिकमेंडेशन असं आपण म्हणतो. तर स्वीकृत म्हणजे ॲक्सेप्टेड, स्वीकृत सदस्य असतात पहा ते ॲक्सेप्टेड. मानद पदवी कुणाला तरी दिली जाते, मानद म्हणजे ऑनररी. पुढं 32वा प्रश्न. केवढा मोठा धबधबा हा वाक्याचा प्रकार सांगा. केवढा मोठा धबधबा हा? विधानार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उद्गारार्थी. आणि पहा इथं केवढा मोठा धबधबा वाक्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे, तर ते उद्गारवाचक म्हणून उद्गारार्थी वाक्य आहे. 33वा प्रश्न. केवळ वाक्य बनवा. वि स खांडेकर हे कादंबरीकार आहेत, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 2 वाक्य आहेत. आता यापासून एक केवळ वाक्य बनवायचं आहे. पहिला पर्याय पहा, कादंबरीकार वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. दुसरा पर्याय आहे, कादंबरीकार असल्यामुळेच वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तिसरा पर्याय आहे, वि स खांडेकर हे कादंबरीकार आहेत आणि त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तर चौथं वाक्य आहे, यापैकी एकही नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कादंबरीकार वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. केवळ वाक्यामध्ये पहा एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असतं. 34वा प्रश्न. तू आमदार होणार की नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी, प्रश्नार्थी, नकारार्थी, संकेतार्थी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रश्नार्थी. इथं पहा होणार की नाही शेवटला, त्यामुळं थोडं कन्फ्युजन होऊ शकतं नकारार्थी, पण तसं नाही, कारण समोर प्रश्नवाचक चिन्ह आहे. प्रश्नवाचक चिन्ह असलं की ते वाक्य प्रश्नार्थी असतं. 35वा प्रश्न. आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे या काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केलेला आहे? अतिशयोक्ती, अनुप्रास अलंकार, रूपक अलंकार की उपमा अलंकार? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उपमा अलंकार. या ठिकाणी पहा उपमा अलंकाराचा उपयोग केलेला आहे. मायेला आभाळाची उपमा दिलेली आहे. आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे. 2 वस्तूतील साधर्म्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, परी, परीस यासारख्या शब्दांचा वापर केल्यास त्या ठिकाणी उपमा हा अलंकार होतो. या ठिकाणी पहा आभाळागत, आता या ठिकाणी मायेला आभाळाची उपमा दिलेली आहे. आभाळागत, गत म्हणजे समान, त्यामुळं हा उपमा अलंकार आहे. पुढं 36वा प्रश्न. गरीब माणसांना सर्वजण हिणवतात या वाक्यातील विशेष्य कोणते? गरीब माणसांना सर्वजण हिणवतात. पहा इथे विशेषण विचारलेलं नाही, विशेष्य विचारले. गरीब हिणवतात माणसांना या वाक्यात विशेष्य नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, माणसांना. गरीब माणसांना सर्वजण हिणवतात हे वाक्य आहे. आता या ठिकाणी माणूस हे काय आहे तर नाम आहे. गरीब हे काय आहे तर नामाबद्दल माहिती देणारा शब्द, तो आहे विशेषण. मग विशेषण ज्याचे वर्णन करते तर ते असते विशेष्य, म्हणून या ठिकाणी विशेष आहे माणसांना. 37वा प्रश्न. त्याने निबंध लिहिला होता वाक्याचा काळ ओळखा. साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, चालू भूतकाळ, रीती भूतकाळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पूर्ण भूतकाळ. पहा भूतकाळामध्ये एखादी क्रिया घडून गेली होती हे ज्यावेळेला दाखवलं जातं
तर त्यावेळेला तो पूर्ण भूतकाळ असतो. या वाक्यामध्ये निबंध लिहून पूर्ण झाला हे प्रतीत होतं, त्यामुळं हा पूर्ण भूतकाळ आहे. क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. तो जलद धावला. आता या तो जलद धावला यामध्ये क्रियाविशेषण अव्यय प्रकार ओळखायचा आहे. रीतिवाचक, परिमाणवाचक, स्थलवाचक, निषेधार्थक. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रीतिवाचक. तो जलद धावला या वाक्यामध्ये धावला हे काय आहे तर क्रियापद आहे. आता या क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द आहे जलद. धावला कसा धावला? जलद धावला. आणि जलद ही रीत आहे म्हणून तो क्रिया विशेषणाचा रीतिवाचक हा प्रकार येतो. 39वा प्रश्न. बहीण भाऊ समास ओळखा. कर्मधारय, संहार द्वंद्व, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व. तर ह्याचा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इतरेतर द्वंद्व समास. आता या समासाचा विग्रह पहा. बहीण भाऊ याचा विग्रह कसा करायचा आहे तर बहीण व भाऊ. विग्रह करताना ज्यावेळेला समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय वापरला जातो त्यावेळेला ते इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण असतं. मग बहीण व भाऊ म्हणून तो इतरेतर द्वंद्व समास येतो. आता पुढचा प्रश्न 40वा. खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. दुष्परिणाम, शेत, लाकूड, उत्तप्पा. यामधला पहा तत्सम शब्द आहे पर्याय क्रमांक 1 दुष्परिणाम. संस्कृतमधून जसेच्या तसे जे शब्द मराठीत बदल न होता येतात ते तत्सम शब्द असतात. आता यामध्ये दुष्परिणाम हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा आलेला आहे. आता यामध्ये एक शब्द आहे पहा शेत. तर शेत हा तद्भव शब्द आहे कारण क्षेत्र या संस्कृत शब्दामध्ये बदल होऊन शेत हा शब्द आलेला आहे. तर लाकूड हा आपल्याकडचा देशी शब्द आहे आणि उत्तप्पा हा परभाषे म्हणजे दुसऱ्या भाषेतला शब्द आहे. 41वा प्रश्न. हिवाळ्यात झाडाची पाने गळतात या वाक्यातील उद्देश ओळखा. हिवाळ्यात झाडाची पाने गळतात. उद्देश कोणता आहे? हिवाळ्यात गळतात पाने झाडाची. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाने. पाने यातलं उद्देश. उद्देश म्हणजे करता. गळतात हे वाक्यात क्रियापद आहे. आता गळणारे कोण तर गळणारे आहेत पानं म्हणून पाने हा करता आहे. आता या ठिकाणी पहा गळ हा धातू आहे. गळतात हे क्रियापद आहे त्यातला धातू आहे गळ. त्याला प्रत्यय लावायचं गळणारे कोण विचारायचं प्रश्न गळणारे पानं. पुढं 42वा प्रश्न. खालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा. जा, ये, धाव, वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. वरीलपैकी जे सर्व आहेत ते सर्वच्या सर्व सिद्ध शब्द आहेत. मराठी भाषेतलं जे मूळ धातू आहेत भाषेतील जे मूळ धातू किंवा मूळ शब्द आहेत ते सिद्ध शब्द असतात. जा, ये, धाव हे सर्व सिद्ध शब्द आहेत कारण ते मूळ धातू आहेत. त्यांना प्रत्यय लावून क्रियापदं तयार केली जातात. 43वा प्रश्न. संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला शब्द ओळखा. संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला शब्द. अनुरूप, आडवाट, नवलाई, नयन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुरूप. अनुरूपमध्ये अनु हा जो उपसर्ग लागलेला आहे तो संस्कृत उपसर्ग आहे. मूळ शब्दाच्या आधी उपसर्ग लागतो आणि शब्दाच्या नंतर जो लागतो त्याला प्रत्यय म्हणतात. आता या ठिकाणी पहिल्या शब्दामध्ये अनु हा उपसर्ग लागलेला आहे. दुसरा शब्द पहा आडवाट. या ठिकाणी आड हा उपसर्ग आहे तो मराठी उपसर्ग आहे. तर आता पहा पुढचा शब्द आहे नवलाई. नवलाई या शब्दामध्ये उपसर्ग नाही तर नवलाई नवलला आई हा प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे तो नवलाई शब्द तयार होतो. तो प्रत्यय आहे. नयन या शब्दामध्ये पहा नय अधिक अन असं आपण म्हणतो. तर अन हा काय आहे प्रत्यय लागलेला आहे नयनला अन. त्यामुळे तो उपसर्ग घटित शब्दसुद्धा नाही. 44वा प्रश्न. खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा. नागपूर, सोलापूर, तुळजापूर, तारापूर. पहा पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे तुळजापूर. तुळजापूर हे यातलं चुकीचा पर्याय आहे. कारण काय आहे तर पूर हे प्रत्येक शब्दामध्ये पूर आहे पहा. आणि पूर हा जो ग्रामवाचक शब्द आहे कोणत्याही गावाच्या नावाला ज्यावेळेला जोडतात त्यावेळेला तो दीर्घोपांत लिहिला जातो. दीर्घोपांत म्हणजे अंतिम शब्दाच्या आधीचा जो अक्षर आहे अंतिम अक्षराच्या आधीचा अक्षर जो पूर आहे पूर प तर पला ती दीर्घ पाहिजे त्याला दुसरा उकार पाहिजे. आता प्रत्येक ठिकाणी बघितलं तर पहा नागपूर, सोलापूर आणि तारापूर या ठिकाणी पला दुसरा उकार आहे पण तुळजापूरमध्ये पला पहिला उकार आहे म्हणून ते चुकीचं आहे. 45वा प्रश्न. उदयोन्मुख या शब्दाचा अर्थ. उदय झालेला, उदयाला येत असलेला, उदयाचे मुख असलेला, मुखाने उदय होत असलेला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उदयाला येत असलेला उदयोन्मुख.
46वा प्रश्न, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणजे काय? उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते, लक्ष्मीच्या हातात खूप पैसे असतात, पैशावरून हात फिरवू नये, लक्ष्मीने हात फिरवल्यानंतर पैसा तयार होतो. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते म्हणजे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. 47वा प्रश्न, हाय खाणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. हाय खाणे, चरफडणे, धास्ती घेणे, खूप जेवण करणे, चिकाटीने प्रयत्न करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, धास्ती घेणे. धास्ती घेणे म्हणजे हाय खाणे म्हणजे खूप घाबरून जाणे. 48वा प्रश्न, रखरखीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. रखरखीत, खरखरीत, चकचकीत, शांत, सौम्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सौम्य. 49वा प्रश्न, सजातीय स्वरांची योग्य जोडी ओळखा. सजातीय स्वर आ उ, ई उ यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आ हे 2 सजातीय स्वर आहेत. एकाच उच्चार स्थानातून निघणारे जे स्वर आहेत ते सजातीय स्वर असतात. किंवा पहा, जे स्वर ऱ्हस्व आणि दीर्घ तर ते दोन्ही एकच स्वर जे आहेत ज्यामध्ये फक्त ऱ्हस्व आणि दीर्घ असं लिहिलं जातं वेगळं वेगळं, ते सजातीय स्वर असतात. 50वा प्रश्न, व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? व्यंजन जे आहेत व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त व्हायसाठी 2 व्यंजनांचे एकत्रीकरण, व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण, 2 स्वरांचे एकत्रीकरण, व्यंजनामधून स्वर काढून टाकणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण. आता पहा, कचा पाय मोडलेला हे झालं व्यंजन, अधिक हा स्वर जर त्यामध्ये मिसळला तर क हे अक्षर तयार होतं. तसंच पाय मोडलेला कचा अधिक आ हा स्वर झाला, तर यामध्ये आ हा स्वर मिसळला की तो का होतो. म्हणून व्यंजन आणि स्वर यांचे एकत्रीकरण जर केलं तर ते अक्षरत्व त्याला प्राप्त होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 50 प्रश्न व्याकरणाचे पाहिलेले आहेत. यामध्ये तुमचे जे प्रश्न चुकलेले असतील तर त्यावरून तुम्ही लक्षात घ्यायचं की हा भाग आपल्याला उजळणी करायचा आहे किंवा याचा परत सराव करायचा आहे. आणि या पुढच्या लेक्चरमध्ये मी हळूहळू एक एक स्वतंत्र लेक्चर तयार करून ते टाकतोयच. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक करा आणि दररोज अशा वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास, प्रश्नांचा अभ्यास, त्याच्या स्पष्टीकरणांचा अभ्यास करायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे दररोजचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील. धन्यवाद.